नमस्कार, मी संस्कृती गायकवाड. जनक टाइम्स मध्ये आपलं स्वागत आहे. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. एसी भारत सरकार आणि बिग मॅडी वेलफेअर फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने दिव्यांग सांस्कृतिक महोत्सव 2025 मोठ्या उत्साहात संपन्न. अभिनेता डॉक्टर अशोक कृष्णा सूर्यवंशी यांना एसी भारत सरकारकडून 2025च्या कला जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित. अशोक सूर्यवंशी 1992 पासून कला क्षेत्रात चित्रपट, टीव्ही मालिका, नाटक, मराठी, हिंदी, तेलुगू, कन्नड, बंजारन वेगवेगळ्या भाषेतील चित्रपट दिग्गज सिने कलाकारांच्या सोबत काम करत आहेत. त्यांनी गुरुजी या चित्रपटात खलनायकाची भूमिका साकारली आहे. त्या चित्रपटाचे ते कार्यकारी प्रोड्युसर आहेत. गुरुजी या चित्रपटाने आंतरराष्ट्रीय फेस्टिवलमध्ये प्रथम क्रमांकाचे स्थान पटकावलेले आहे. आणि याचबरोबर मार्ग माझा एकला, द परीख, रेणुकाई, लय भारी प्रेमवेडी या चित्रपटात त्यांनी निर्मिती, व्यवस्थापक आणि अभिनयाचे काम केले आहे. ते लघु चित्रपटाचे निर्माते आहेत. परतफेड आणि हट्ट या लघुपटास ब्लॅकमेल अस्तित्वात या चित्रपटाने फेस्टिवलमध्ये प्रथम क्रमांक आणि बेस्ट फिल्म निर्माता म्हणून पारितोषिक प्राप्त केले आहे. त्यांनी राज्यस्तरीय, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय भारत सन्मान गौरव आणि दादासाहेब फाळके इंटरनॅशनल बेस्ट अभिनेता आणि बेस्ट लघुपटाने त्यांना सन्मानित करण्यात आला आहे. इंडियन पोलीस मित्र भारतचे ते पोलीस मित्र आहेत. त्यांना जपान हसन युनिव्हर्सिटीकडून डॉक्टरेट पदवी प्राप्त झाली आहे. या सर्व कार्याची आयोजकांनी तपशिलात माहिती देऊन कोल्हापूर येथे अंध आणि मतिमंद, दिव्यांग आणि विशेष व्यक्तींकरिता NCC भवन येथील राममंगल कार्यालय येथे दिव्यांग सांस्कृतिक महोत्सव या कार्यक्रमाचे आयोजन केले. यावेळी एसी भारत सरकारकडून कला क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या कला जीवन गौरव पुरस्कार 2025चा पुरस्कार प्रमुख पाहुणे म्हणून राज्य राखीव पोलीस दल बल गट 16 असिस्टंट कमांडंट श्री सदानंद सदाशिव, अभिनेत्री अर्चना तेंडुलकर, दैनिक रोखठोकचे कार्यकारी संपादक डॉक्टर सुरेश राठोड, युवा पत्रकार संघाचे संस्थापक शिवाजी शिंगे, DID गार्गीज क्लबच्या उपाध्यक्षा सारिका भोसले, ॲडव्होकेट सविता कर्णिक यांच्या उपस्थितीत, तर प्रमुख उपस्थिती दैनिक वार्ता सम्राटचे संपादक प्रकाश लिंगनूरकर, SP9 चॅनेलचे मॅनेजिंग डायरेक्टर सागर पाटील, साप्ताहिक दक्ष राज्य संपादक राजेश वाघमारे, RSP अधिकारी अभिजित तासगावकर, विनायक कांबळे, राहुल जाधव उपस्थित होते. या कार्यक्रमात संजय ढेंगे प्रस्तुत अंध युवक मंचच्या सर्व अंध कलाकारांनी जुन्या गाण्यांवर गीत सादरीकरण करून उपस्थित मान्यवरांची वाहवा मिळवली. तर पूनम आणि ग्रुपने झिंगाड गाण्यावर ग्रुप नृत्य सादरीकरण करून उपस्थित प्रेक्षकांना डोलण्यास भाग पाडले. राधानगरी येथील दिव्यांग कलाकार मास्टर सतीश चिक्के यांनी खुर्चीवर देशभक्ती गाण्यावर नृत्य सादरीकरण करून उपस्थित मान्यवरांची मने जिंकली. इस्लामपूर येथील सुप्रसिद्ध मिमिक्री कलाकार निवास कळसे यांनी वेगवेगळ्या अभिनेत्यांचे आवाज काढून आपली कला सादर केली. दिव्यांग कलाकार उज्ज्वला चव्हाण यांनी ॲडव्होकेट क्षेत्रात उत्तम कामगिरी केल्याबद्दल मान्यवरांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमात विशेष सहकार्य चांदणी सलागरे, विवेकानंद पाटील, माधुरी हांडे, धनंजय वलांगडे, सावंत पटेल, गब्बर फाउंडेशन यांचे लाभले आहे. या कार्यक्रमाचे आयोजन एसी भारत सरकारचे महाराष्ट्र आणि गोवा राज्याचे अध्यक्ष आणि बिग मॅडी वेलफेअर फाउंडेशनचे संस्थापक डॉक्टर मॅडी तामगावकर यांनी केले होते. या कार्यक्रमात सूत्रसंचालन RJ स्वप्नील पन्हाळकर यांनी केले. शीतल मिश्रा, सागर कांबळे, डॉक्टर अशोक सूर्यवंशी, सचिन कसलकर यांचे मोलाचे सहकार्य लाभले. तसेच डॉक्टर अशस यांनी या सर्व क्षेत्रातील आयोजकांनी तसेच डॉक्टर अशस यांनी या सर्व क्षेत्रातील आयोजकांनी सर्व क्षेत्रातील पुरस्कृत्यांना एसी भारत सरकारचा पुरस्कार देऊन सन्मानित केल्याबद्दल आयोजकांच्या कार्यपद्धतीचे आभार मानले.